नमस्कार, मी सीमा नरोडे. भारत देश आणि भारत देशाचे पंतप्रधान स्वतःला विश्वगुरू म्हणून घेत आहेत आणि अमेरिकेच्या दबावाला बळी पडून त्यांचा टेरिफ 0% आणून भारताची जी बाजारपेठ आणि भारताचा शेतकरी देशोधडीला लावण्याचा जो सगळा उपक्रम यांनी चालू केलेला आहे त्या विषयावर आपण आज सविस्तर बोलणार आहोत. अमेरिका सरकार आणि भारत सरकार यांच्यात जी डील झाली त्याच्यात असं ठरलं की अमेरिकेत जितकाही माल तयार होईल, कोणताही शेतीमाल किंवा कारखानदारीचे उत्पादनं हे भारतात विक्रीसाठी उपलब्ध होतील, त्याच्यावर कुठलाही आयात शुल्क लावला जाणार नाही, कोणताही टेरिफ लावला जाणार नाही. म्हणजे 0%नी ते भारताच्या बाजारपेठेत तो माल डंप करणार. पण भारताच्या शेतकऱ्यांना आणि भारताच्या उत्पादकांना आपला माल जर अमेरिकेत विकायचा असेल तर त्यांना 18% टेरिफ द्यावा लागणार. म्हणजे याच्यात फायदा कोणाचा आहे? अमेरिका इतका मोठा देश आहे, संपन्न देश आहे. त्यांच्या देशात ज्या वेळेला प्रेस झाली त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं की भारतासारखी मोठी बाजारपेठ आपल्याला मिळाल्यामुळं आपल्या ग्रामीण जनतेला आणि शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा फायदा होणार आहे. बरं, हा फायदा अमेरिकेला झाला, आता भारताला काय काय तोटा होणार आहे याच्याविषयी आपण बोलणार आहोत. भारत रशियाकडून जे तेल आयात करत होतं, अमेरिकेचे आणि भारताच्या तडजोडीमध्ये ट्रम्पनी जी आट घातली होती की तुम्ही रशियाकडून तेल खरेदी करायचं नाही. आता एक तर टॅक्स पेअरच्या पैशातून रशियाकडून जो आपण तेल खरेदी करायचो ते दुसऱ्या देशातून आपल्याला महाग खरेदी करावं लागणार आहे. जे पण तेल असतील, पाम तेल असेल, ऑइल असेल, कच्चं तेल असेल, क्रूड ऑइल असेल, हे सगळं आपल्याला महागात खरेदी करावं लागेल. म्हणजे याचा बोजा टॅक्स पेअरवर पडेल. आणि भारताच्या शेतकऱ्यांची स्पर्धेत टिकण्याची क्वालिटी नसेल तर आपण अमेरिकेच्या बाजारपेठेत आपला 18% टेरिफ देऊन माल उतरू शकू का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता अमेरिकेच्या शेतकऱ्यांची आणि भारताच्या शेतकऱ्यांची तुलना करायची म्हटलं तर अमेरिकेत शेतीचा भूभाग मोठा आहे, भारताचा शेतकरी अल्पभूधारक आहे. अमेरिकेत 4% लोक शेती करतात, भारतात 60% लोक शेती करतात. मग 2.5 एकरात जो उत्पादन खर्च लागतो, म्हणजे भारताच्या शेतकऱ्याला 1 एकर शेतीत जर 10 क्विंटल सोयाबीन मका होत असेल तर अमेरिकेत जी टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे त्या टेक्नॉलॉजीने तिथल्या शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होतो आणि त्यांचं उत्पादन वाढतं. म्हणजे भारतात 1 एकर शेती करायला 30,000 रुपये जर खर्च येत असेल तर तेवढाच खर्च जरी अमेरिकेच्या शेतकऱ्याला येत असेल तर भारताच्या शेतकऱ्याला 10 क्विंटल उत्पादन होतं आणि अमेरिकेच्या शेतकऱ्याला 30 क्विंटल उत्पादन होतं. मग भारताचा शेतकरी जगाच्या बाजारपेठेत स्पर्धात्मकरित्या उतरू शकेल का, हा प्रश्न सगळ्यात मोठा आहे. भारताच्या शेतकऱ्याला कोणतीही टेक्नॉलॉजी उपलब्ध नाही, कोणतंही बाजारपेठेचं स्वातंत्र्य नाही आणि जो माल आपण जगभर विकू शकतो तो आपण विकत नाही, तो आपण आपल्या देशातच ठेवतो. आणि त्यांच्या देशातला माल आपल्या देशात डंप करायचा आणि जर आपल्या देशातला मालच विकला नाही तर मग आपण देश गरीब होणार नाही का? जर आपल्या देशातला मालच विकला नाही तर बाहेरच्या देशातला माल विकत घेण्यासाठी आपल्याकडे पैसे कुठून येणार? म्हणजे भारतातल्या सामान्य जनतेवर, टॅक्स पेअरवर सगळ्यात मोठा बोजा पडणार. दुसरी गोष्ट म्हणजे तिथल्या शेतकऱ्याकडे 3-3, 4-4 हजार एकर जमीन आहे. तिथला शेतकरी विमानातून त्याच्या शेतात फवारणी करतो, पेरणी करतो आणि आपल्या देशातल्या शेतकऱ्याचं स्वप्न असतं की मी आयुष्यात एकदा तरी विमानात बसल. मग ही जर तफावत असेल आणि भारताचे जे धोरणं असतात ते धोरणं जगाच्या पद्धतीने बदलले जातात. आपल्या देशातला शेतकरी अल्पभूधारक आहे, आपल्या देशातल्या शेतकऱ्याला पाण्याची व्यवस्था चांगली नाही, आपल्या देशात तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य नाही, बाजारपेठेचं स्वातंत्र्य नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जर आपण अमेरिकेशी करार केला असता तर कदाचित भारताचा शेतकरी या स्पर्धेत टिकू शकला असता. अमेरिकेच्या बरोबरीने भारताच्या शेतकऱ्याला टिकायचं असेल तर खूप मोठा धोरणात्मक बदल करण्याची गरज आहे. आणि ह्या बदलात शेतकरी तग धरून राहिला नाही तर सामान्य टॅक्स पेअर पण तग धरून राहणार नाही. भारत कृषीप्रधान देश आहे आणि भारताच्याच बाजारपेठेत जो शेतीमाल अमेरिकेतून येणार आहे तो GM टेक्नॉलॉजीने तयार केलेला आहे. GMची मका जर भारतात आली तर भारताच्या मकेला कोणचा भाव मिळणार आहे? बरं, भारतात GM टेक्नॉलॉजीची मका लावायची म्हटलं, सोयाबीन लावायची म्हटलं तर भारताच्या शेतकऱ्याला बंदी आहे, त्यांच्यावर केसेस केल्या जातात. मग भारताचा शेतकरी ह्या स्पर्धेत टिकल का? अमेरिकेच्या शेतकऱ्याला
वर्षाला सरासरी तिथलं सरकार 66 लाख रुपये सबसिडी देतं, कारण की तिथल्या शेतकऱ्यांनी शेती करावी म्हणून आणि तिथला शेतकरी जगावा म्हणून. आणि भारतात त्याच्या उलट दिशा आहे. भारतातल्या शेतकऱ्याला आजही -14% सबसिडी आहे. म्हणजे भारतातल्या शेतकऱ्याला वर्षाला भारत सरकारकडून 14% सबसिडी घ्यायची आहे. मग अशा स्पर्धेत भारताचा शेतकरी पुढं टिकल. भारतातील 60% जनता जो व्यवसाय करते तो व्यवसाय म्हणजे शेती आहे आणि शेती हा धंदा वर्षानुवर्ष तोट्यात चाललेला आहे. तोट्यातला धंदा सुधारवण्यासाठी ज्या उपाययोजना करायच्या आहे त्या सोडून तो धंदा अधिकाधिक तोट्यात जाण्यासाठी भारत सरकार आणि भारत सरकारचे पंतप्रधान अमेरिकेकडून ज्या उपाययोजना करून घेत आहेत त्याच्याकडे यांनी धोरणात्मकरित्या बदल करण्याची गरज आहे. आणि असं जर झालं नाही तर भारतातला शेतकरी अधिकाधिक आत्महत्येकडे जाण्याची शक्यता आहे. आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी, आपल्या मित्रांच्या स्वार्थासाठी देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावू नये. तसंही अमेरिका देशात आपला किती माल विकला जातो याचाही आपण विचार केला पाहिजे. अमेरिकेचा माल आपल्या देशात डंप करून भारताचा शेतकरी मारण्यापेक्षा हे धोरण रद्द केलं तरी चालेल आणि देशातल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची गरज आहे. आणि या सगळ्या विषयावर विचार करण्याची गरज आहे. पंतप्रधान या विषयावर विचार करतील आणि या सगळ्या गोष्टींचा विश्वगुरूंनी विचार करण्याची गरज होती की भारताच्या शेतकऱ्याला मारायचं आहे का अमेरिकेच्या शेतकऱ्याला श्रीमंत करायचं आहे. या विषयावर विश्वगुरूंनी अजून एकदा विचार करण्याची गरज आहे. धन्यवाद.